जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातले अजनूरचे जवान कपिल नामदेव गुंड हे जम्मू इथे शहीद झाले। उधमपूर इथे अतिरेक्यांनी घडवलेल्या स्फोटात त्यांना वीरमरण आलं। त्यांच्यावर अजनूरच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जात आहेत। त्यांचं पार्थिव आज सकाळी 6 वाजता विमानानं पुण्यात आणण्यात आलं। कपिल यांच्या वीरमरणामुळे अजनूर गावावर शोककळा पसरली आहे। बातमी नाशिकची न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नाशिकमध्ये मनसे आक्रमक झाली आहे। नाशिकमधल्या बंद असलेला लेझरचा शो सुरू करण्याच्या मागणीसाठी वनविभाग कार्यालयात आज मनसेनं ठिय्या मांडलाय। वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मनसेच्या आंदोलनकर्त्यांनी घेराव घातलाय। अचानक झालेल्या आंदोलनामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। मुंबईतले ओला उबर चालक आज विधानभवनावर मोर्चा काढणार होते। भारतमाता थिएटरपासून हा मोर्चा सुरूही होणार होता, पण भारतमातापाशीच पोलिसांनी त्यांना रोखले आणि आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ओला उबर चालकांनी त्यामुळे आंदोलन मागे घेतलंय। भारतमाता ते विधिमंडळापर्यंतचं मोर्चाचं हे आयोजन होतं। बातमी कोकणातली रत्नागिरीत आज पहाटेपासूनच अचानक पाऊस पडतो आहे। आंबा बागायतदार त्यामुळे चिंतेत आहेत। आंब्याला मोहर येण्याच्या काळामध्ये ऐन खरं तर थंडीची जास्त गरज असते, पण ऐन वेळेत अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे बागायतदार धास्तावलेत। चिपळूण गुहागरमध्ये अनेक भागामध्ये पावसाची रिपरिप सकाळपासून पाहायला मिळते। अन्य भागात ढगाळ वातावरण आहे। आत्ताची दृश्य आपण बघतोय कर्नाटकातली आहेत। बागलकोट इथे ऊसदर आंदोलन पेटलंय। रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसाचे ट्रॅक्टर्सच पेटवून दिलेत। ट्रॅक्टर ट्रॉली उलथवून टाकण्यात आलेल्या आहेत। कर्नाटकात एक रकमी FRP मिळावी अशी मागणी या संघटनेनं केली आहे। बेळगाव बागलकोट जिल्ह्यातही ऊसतोड बंद पाडण्यात आली आहे। आणि बातमी मध्य प्रदेशातली ग्वाल्हेरमधली बातमी आहे। एक हाय व्होल्टेज ड्रामाच खरं तर या बातमीला म्हणावं लागेल। नेमकं काय झालंय बघूयात। एका महिलेनं थेट वाहतूक पोलिसालाच कशी मारहाण केली आपण बघतोय। नो पार्किंगमध्ये केलेली गाडी घेऊन जात असल्यामुळे तिनं थेट वाहतूक पोलिसालाच लक्ष केलं आणि पोलिसांच्या टोईंग व्हॅनवरती उभी आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि त्या टोईंग व्हॅनवर उभं राहून तिनं असा गोंधळ घातलेला आहे। दौलतगंज परिसरातला हा सगळा प्रकार आहे आणि पोलिसांनी महिलेला आणि तिच्या पतीला आता ताब्यात घेतलंय।